रत्नागिरी जवळच्या भोके आंबेकर वाडीमध्ये शुक्रवारी भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला होता। विहिरीतल्या घबीमध्ये हा बिबट्या अडकला होता। त्यामुळे त्याला बाहेर काढण्यामध्ये अडथळा येत होता। ही विहीर 40 फूट खोल आहे। आधीच भुकेमुळे व्याकुळ आणि त्यातच विहिरीत अडकून पडल्यामुळे बिबट्या आक्रमक झाला होता। अशा परिस्थितीत त्याला सुखरूप बाहेर काढण्याचं आव्हान वन विभागासमोर होतं। म्हणून आम्ही इथे पिंजरा घेऊन आलो। पिंजरा लावला पण त्याला आत घळ असल्यामुळे तो लवकर पिंजऱ्यात येतच नव्हता। मग रात्री त्याला कुत्र्याचं पिल्लू वगैरे सोडून बघितलं तरी तो त्याच्यात आला नाही। मग आज सकाळी मग आम्ही आमच्या उपरिवन रक्षक देवरुखचे आहेत त्यांना दुसऱ्या एका सेपरेट पिंजऱ्यात बसवलं आणि त्याला ॲडजस्टमेंट करून त्यांच्या हातात एक बांबू दिला आणि त्यांनी त्या बांबूनं त्याला ढोसल्यानंतर तो पिंजऱ्यात आला। वनपाल सुरेश उमरे यांनी दुसऱ्या पिंजऱ्यात बसून स्वतः 40 फूट खोल विहिरीत उतरून त्या बिबट्याला जीवदान दिलं। बिबट्या हा रात्रभर काय पिंजऱ्यात येत नव्हता। आम्ही म्हणजे कुत्र्याचं पिल्लू वगैरे आतमध्ये सोडलं परंतु तो काय प्रतिसाद देत नव्हता। मग दुसरा जो शेळीचा पिंजरा असतो छोटा त्या पिंजऱ्यात मी बसून मी विहीर आपली 40 फूट आहे जवळजवळ खोल, मी खाली उतरलो 40 फूट पिंजऱ्यातून आणि बांबूच्या सहाय्यानं त्याला डिवचून आणि तो जो मेन पिंजरा असतो मोठा तो पिंजऱ्याने एका साईडने ब्लॉक करून दुसऱ्या साईडने त्यांना डिवचून त्याला मी पिंजऱ्यामध्ये घेतलेला आहे। या बिबट्याला आता जंगलात सोडलं जाणार आहे। दरम्यान गावात अशा प्रकारे बिबट्याच्या येण्यानं गावकऱ्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।